गेली 22 वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर. सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध. प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज. नेत्रतज्ञांमार्फत नेत्र तपासणी. कम्प्युटर यूजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध. खात्रीशीर, विनम्र आणि तत्पर सेवा. ठिकाण संदेश चष्मा घर, गाळा नंबर 31 आणि 32, बस स्टँड कॉम्प्लेक्स, पहिला मजला, दत्त मंदिरा शेजारी, संगमनेर. प्रोप्रायटर अमोल देशमुख. 9150 290 290 आणि 9270 34 41 74. गावाचा विकास करायचा असेल तर केवळ राजकीय इच्छाशक्ती पुरेशी नसून प्रशासनाची भक्कम साथ तितकीच महत्त्वाची आहे, असं प्रतिपादन आमदार अमोल खताळ यांनी केलंय. संगमनेरसारख्या ठिकाणी काम करताना किती तारेवरची कसरत करावी लागते याची मला पूर्ण जाणीव आहे, असंही त्यांनी म्हटलंय. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या सर्वच लाभार्थींचा आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि वस्तू देऊन सन्मान केला गेला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रवीण सिनारे, सहाय्यक गटविकास अधिकारी राजेंद्र ठाकूर, भाजपाचे ज्येष्ठ नेते भीमराज चत्तर, शिवसेना तालुका प्रमुख रामभाऊ राहणे, राजेंद्र सोनवणे, भाजपचे मंडलाध्यक्ष गुलाब भोसले, गोकुळ दिघे, श्रीकांत गोमासे, श्रमिक उद्योग समूहाचे संचालक अमित नवले, आरपीआयचे तालुकाध्यक्ष आशिष शेळके, शिवसेना उपजिल्हाप्रमुख रणजित ढेरंगे, रोहिदास गुंजाळ, अशोक खिमनर, सूर्यभान नवले यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी पदाधिकारी यांची हजेरी होती. विकास अधिकारी पीडीओ साहेबांचा आग्रह होता लाभार्थ्यांना सुद्धा आपण या आढावा बैठकीमध्ये, कारण आपल्या महायुती सरकारच्या माध्यमातून जर आपण एवढं काम करतोय तरी काम बी दिसलं पाहिजे. त्यामुळे आज एक ठराविक लाभार्थ्यांची संख्या मोठी हजारोमध्ये, परंतु आज प्रत्येक विभाग असेल, तुमचा बचत गट असेल, कृषी विभाग असेल, पशुसंवर्धन असेल, समाज कल्याण, शिक्षण, आरोग्य या सगळ्या विभागाच्या वतीने एक ठराविक लाभार्थ्यांना आपण आज इथं प्रमाणपत्र आणि लाभ देण्याचा कार्यक्रम संपन्न झालाय. चांगल्या पद्धतीने आज या केंद्राच्या असेल, राज्याच्या असेल, सर्व योजना तुम्ही अधिकारी वर्ग असेल, कर्मचारी वर्ग असेल, हा प्रत्येक कुटुंबापर्यंत, तळागाळातील घटकापर्यंत पोहोचवण्याचं काम करतं. त्याबद्दल तर सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो. कारण आज गावचा विकास करायचा म्हणलं, हा गावचा गाडा हाकायचं म्हटलं तर नुसतं राजकीय लोकांच्या तो हाकल्या जाणार नाही. त्यासाठी प्रशासनाची सुद्धा जोड लागते. आज संगमनेर सारख्या ठिकाणी काम करताना किती तारेवरची कसरत तुम्हाला लोकांना करावं लागते मला त्याची कल्पना नाही. आमच्याकडून तेवढा त्रास होत नाही, पण माझी लोकांकडून तुम्हाला भरपूर त्रास होतो. प्रयत्न केला जातो, चुकीचे काम करण्यासाठी दबाव टाकला जातो, आग्रह केला जातो, परंतु त्यावरही मात करून तुम्ही सगळे चांगल्या पद्धतीने काम करताय त्याचा खरंच मला अभिमान आहे. कारण आज ग्रामसेवकांची संख्या बघितली तर ती सुद्धा कमी आहे. एकाकडे 2-2, 3-3 गावच्या जबाबदाऱ्या, व्यतिरिक्त इतर कामं, इतर योजना, सगळ्याच गोष्टी बघून तुम्हाला पुढं काम करायचं असतं. पण तरी सुद्धा तुम्ही तुमची जबाबदारी चांगल्या पद्धतीने पार पडताय. आरोग्य विभाग असेल, सगळेच विभाग असेल, आपल्या आज बचत गटाच्या माध्यमातून आता मी बघितलं किती काळजी आपलं सरकार, आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली असलेलं सरकार प्रत्येक कुटुंबाची काळजी घेत आहे. लहान मूल जन्माला येण्याच्या आधीपासून त्याच्या मातेची काळजी घेणं सुरू होतं. त्या बाळाला जन्माला आल्यानंतर त्याची काळजी घेतली जाते. त्या घरामध्ये जर आमची लाडकी कन्या जन्माला आली तर तिची लाडकी लेक आली तर तिची सुद्धा काळजी घेतली जाते. हे सगळं करताना खरंच गावातील प्रत्येक कुटुंब म्हणजे जे या योजनेची त्याला गरज आहे ते सुद्धा तुम्ही लोक लाभ देण्याचा त्यांना प्रामाणिक प्रयत्न तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून होतो. आज लाभ देताना बघितलं दिव्यांग बांधवांना सुद्धा त्या योजनेचा लाभ मिळतो. शालेय विद्यार्थ्यांना सायकलसाठी जाण्या येण्यासाठी सायकलची सुद्धा आता ठीक आहे मागणी जास्त असते, परंतु आपल्याला कमी प्रमाणात देता येतं, पण तरी सुद्धा तो एक समतोल राखून तुम्ही सगळ्यांना चांगल्या पद्धतीने त्या योजनेचा लाभ मिळवून देताय. ते सुद्धा एक चांगली गोष्ट आहे. आकडेवारी बरीच बघितली, त्यामध्ये उद्दिष्ट बरेच आहेत, पात्र आहेत, मग सगळंच दिव्यांगांचं विवाह अनुदानापासून झेरॉक्स मशीन पासून पिठाची गिरणी सगळ्याच कितीतरी अशा काही योजना आहेत का ज्या गावचा गावगाडा चालवताना त्या गावगाडा हाकणाऱ्या सरपंच, उपसरपंच असेल किंवा ग्रामपंचायतच्या
सदस्यांना सुद्धा बऱ्याच वेळेस या योजनांची सांगड घालता येत नाही. कारण योजना किती आहेत. कृषी विभाग झाला तर कृषीच्या वेगळ्या योजना आहेत, आरोग्याच्या वेगळ्या आहेत, शिक्षणाच्या वेगळ्या आहेत. या सगळ्या योजना पूर्ण करण्यासाठी तुमचा सगळ्यांचा निश्चित चांगला प्रयत्न सुरू असतो. त्यामुळं आता लाभार्थ्यांच्या याच्यामध्ये तर ज्यांना ज्यांना मिळालंय मी त्यांचं अभिनंदन करल आणि जे राहिले निश्चित त्यांना पुढच्या याच्यामध्ये कसं आपल्याला अजून या योजनेचा लाभ देता येईल यासाठी सुद्धा आपला प्रयत्न निश्चित राहील. परंतु तुमची जबाबदारी राहील. हे जे काम होतं हे आदरणीय महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असेल, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असेल, आदरणीय अजितदादा पवार साहेब असेल, तसेच आपले ग्रामविकास विभागाचे मंत्री महोदय आदरणीय जय गोले साहेब असेल, जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब असेल, यांच्या नेतृत्वाखाली मार्गदर्शनाखाली काम करताना आज गावाचा विकास होण्यासाठी सगळ्या पद्धतीने निधी दिला जातोय. जिथं निधी तुमच्याकडून कमी पडतो तिथं आम्ही जिल्हा नियोजनच्या माध्यमातून देतो, आमच्या स्थानिक आमदार निधीच्या माध्यमातून देतोय, वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून राज्य सरकारकडून आम्ही निधी आणतोय. परंतु हा निधी आणल्यानंतर सुद्धा त्या पद्धतीने त्याचा दर्जादार कामं होणं गरजेचे असतात. आज ज्या वस्तू आपण दिल्या गेल्या त्या वस्तूंचा सुद्धा दर्जा चांगल्या पद्धतीचा राहिला तरच त्या लाभार्थ्यांना खरं त्या मिळालेल्या लाभाचा, त्या मिळालेल्या वस्तूचं खरंच त्यावेळेस त्याचं चीज दिलं असं मला या निमित्ताने वाटतं. आढावा बैठक सुरू करायची असल्यामुळे मी जास्त काही न बोलता आपल्या सगळ्यांना ज्यांना ज्यांना पुन्हा आज लाभार्थ्यांच्या यादीमध्ये नाव आलं त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन करतो. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. तुमच्या दातांची कोणतीही तक्रार आता होणार क्षणात दूर. कारण संगमनेरमध्ये सुरू झाले डेंटल मल्टी स्पेशालिटी क्लिनिक. संगमनेरातील पहिले रूट कॅनल स्पेशालिस्ट MDS डॉक्टर शुभम प्रकाश गोडगे घेऊन आलेत स्माइल डेंटल केअर. सर्व नवीन अत्याधुनिक डिजिटल यंत्रसामग्रीसह आपल्या सेवेस सदैव तत्पर. वेदनारहित उपचार हाच आमचा विचार. तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या. ठिकाण स्माइल डेंटल केअर, दुसरा मजला, टॉप 10 इम्पिरियल, नाशिक पुणे रोड, संगमनेर. संपर्क 81 67 67 62 67.